आज परीला स्वतः आई भरवे. ये. आणि तुला माहितीये परी, ज्यावेळी आपण कोणावर रागवतो, चिडचिड करतो ना, त्यावेळी आपल्याला जास्त भूक लागते. मला अजूनही भूक लागलेली नाहीये. मी तुझी आवडती भाजी केली, सांडग्याची. हे घे. हा, हे काय चाललंय? आई तर खायला मिळतं ना म्हणून हे तुला मस्ती सुचली. 1000 वेळा तुला सांगितलं असा अन्नाचा अपमान करायचा नाही. आणि का मला कळत नाहीये का की यशला फोन करायला नाही सांगितलं म्हणून तू हे सगळं करतेय? तुला एक नाही 1000 वेळा सांगितलं, यशला फोन करायचा नाही. आता तो तुझा मित्र नाहीये. तो वाईट माणूस आहे आणि वाईट माणूस कोणाचेही फ्रेंड नसतात. त्यामुळे त्याला फोन करायचा नाही. मी हे सारखं सारखं नाही सांगणार आहे. आणि आता तुला नसेल जेवायचं तर नको जेवूस. मीच तुला नाही वाढणार. बस अशीच. कट्टी. तुला साधा डेस्क लावता नाहीये? येतो, पण ह्या एवढ्या छोट्या जागेमध्ये कसं ऑर्गनाइज करायचं सगळं? ऍक्च्युली सर, आय एम रिअली सॉरी सर. सर, मी यांच्या वतीनं सॉरी म्हणते. ऍक्च्युली त्यांना जे सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलंच नाही. त्यांनी काहीतरी वेगळंच सांगितलं. म्हणजे त्यांनी जे सांगितलं, जे तुम्ही ऐकलं ते त्यांना नव्हतं सांगायचं. त्यांच्या मनात काही वेगळंच आहे जे त्यांनी सांगितलंच नाही. रिक्षा, रिक्षा, रिक्षा. ओके, एकेकाचं लक असतं. ये 100 और 27. साध्या नोटा मोजता येत नाही तुला? तुझ्याहून चांगला हिशोब तर परी करत. पाणी पी. दादा, पटकन एक उकडलेला बटाटा आणा. तू तो बटाटा खा, तुला बरं वाटेल. काही गोड खायचंय? मला असं वाटतं की प्रेम एकदाच होतं आणि माझ्या बाबतीत ते होऊन गेलंय. ती तुझ्या आयुष्यातनं निघून गेलीये यश. मग तू का तिच्या आठवणींना अजून बांधून ठेवलंयस? जे त्रास देतं, जे घुसमट करतं ते प्रेम नसतं. जे जगायला शिकवतं, चेहऱ्यावर हसू आणतं, सुख दुःखात आयुष्यभर साथ देतं, ते खरं प्रेम असतं. या सगळ्या आठवणीतून जेव्हा तू मोकळा होशील ना, तेव्हा तुला तुझ्या हक्काचा प्रेमाचा माणूस नक्की भेटेल आणि तू पुन्हा प्रेमात पडशील. हाय नेहा, प्लीज राग सोड नेहा. तुझं मॅजिकवालं स्माइल मिस करतोय खरंच. मला माझी बाजू मांडायची एक संधी तरी दे.
यशवर्धन चौधरी, JYC इंडस्ट्रीजचा नवा चेहरा, ज्यांनी JYC इंडस्ट्रीचा चेहरा मोहरा बदलला. फक्त म्हणायचं म्हणून मित्र म्हणून नाही. मित्र मानतेस ना, सांग ना मनात काय चाललंय. या पगारात माझं घर खर्च नाही होते. खरं तर मी तुला सगळं खरं खरं सांगणार होते, पण मला माहिती होतं की तुला याचा त्रास होईल म्हणून मी तुझ्याशी खोटं बोलले. पण यापुढे मी तुला प्रॉमिस करते यश, की माझ्या इतक्या खऱ्या मित्राशी कधी खोटं बोलणार नाही. फ्रेंड 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 हिला तर ताप आहे. हॅलो, हॅलो डॉक्टर, मी नेहा कामत बोलते. बोला ना. डॉक्टर, परीला जरा बरं नाही वाटत आहे, ताप येतो. कधीपासून? आत्ता सकाळी तर बरी होती ती. काळजी करू नका. मी यापूर्वी तापावर सजेस्ट केलेलं औषध आहे का? हो हो आहे. तोच डोस पुन्हा तुम्ही कंटिन्यू करा. सकाळपर्यंत तिला बरं वाटेल आणि सकाळी आपण बोलूच फोनवर. ओके चालेल डॉक्टर, ठेवते मी. फ्रेंड हां हॅलो हॅलो डॉक्टर, बोला ना. ती ती आहे ना, झोपेत बडबडतीये. बडबड म्हणजे नक्की काय म्हणते? फ्रेंड फ्रेंड असं म्हणते. तिचा कोणी फ्रेंड आहे का? किंवा ती कोणाला फ्रेंड वगैरे म्हणते का? हो, तिचा एक फ्रेंड आहे. फ्रेंड अशा वेळी आपल्याला मुलांची मानसिकता समजून घ्यावी लागते. त्या कधी एका व्यक्तीसाठी किंवा वस्तूसाठी आग्रह धरतात आणि त्या मनात घर करून बसतात आणि त्यामुळे ते आजारी पडतात. हा जो कोणी फ्रेंड आहे ना, त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आता भेटायला सांगा. भेटणं शक्य होत नसेल तर तुम्ही फोनवरती बोलून घ्या. चांगलेच परिणाम दिसून येतील. ठीक आहे डॉक्टर, मी प्रयत्न करते. तुला ताप आला होता ना, तर मी डॉक्टर अंकलला फोन केला. डॉक्टर अंकल म्हणाले तिला सांगा औषध घ्यायला. पण जर तू खाल्लं नाही तर औषध कसं घेता येणार बाळा, हो ना? थोडंसं खाऊन घेतेस? बाळा असं हट्ट नको ना करूस, थोडंसं खाऊन घे ना. परी अशी न खाता झोपली आणि पुन्हा तिला डायबिटीसचा अटॅक आला तर? हा जो कोणी फ्रेंड आहे ना, त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आता भेटायला सांगा. भेटणं शक्य होत नसेल तर तुम्ही फोनवरती बोलून घ्या.